बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यांच्या मतदानाची आकडेवारी आता जाहीर केलेली आहे। पहिल्या टप्प्यात 66.14% तर दुसऱ्या टप्प्यात 66.71% इतकं मतदान झालेलं आहे। मात्र मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात उशीर का झाला हा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। कारण पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यानंतर 4 दिवसांनी मतदानाची टक्केवारी जाहीर झाली आहे। दरम्यान रहस्यमय प्रकारे मतदानाच्या आकड्यांमध्ये बदल झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। निवडणुकीच्या टप्प्यांमध्ये घोटाळा आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। बहुत ही रहस्यमय तरीके से आंकड़े बदल गए। लोग चिंता में है, ये लोग कुछ भी कर सकते हैं। चलिए, थैंक यू। मी एक दिवशी 1% सांगतात, तिसऱ्या दिवशी 3री टक्केवारी सांगतात। ही मधली 2% 3% वाढ झालेली टक्केवारी आली कुठनं? की हे टप्पे आहेत ना, इलेक्शनचे टप्पे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, याच्यातच घोटाळा आहे। आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं? आधी एक आकडा जाहीर केला, आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला आणि आता नवीन आकडा फिरतो।